सरपंचांमधून एक सरपंच विधान परिषदेचा आमदार झाला पाहिजे, त्या पद्धतीने सरपंचांनी काम करावं, त्या उमेदवाराला शिवसेनेकडून तिकीट दिलं जाईल असं आश्वासन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिलं। सांगली जिल्ह्यातील तासगाव येथील सरपंच संवाद मेळाव्यात मंत्री उदय सामंत हे बोलत होते। गावच्या सरपंचाला जमतं ते मंत्र्यांना देखील जमत नाही असं म्हणत सरपंचांच्या कामांचं मंत्री सामंत यांनी कौतुक केलं। सरपंच आणि प्रशासन यांच्यात संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून तासगावमध्ये जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यातील सरपंचांच्या सर्व समस्या लवकरच सोडवू आणि याबाबत लवकरच मंत्रालयात बैठक घेऊ असं आश्वासन मंत्री सामंत यांनी दिलं। सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असल्याप्रमाणे आहे, त्यामुळे सरपंचांनी स्वतः कमी लेखू नये असंही मंत्री सामंत यांनी सांगितलं। गाव तंटामुक्त राहण्यासाठी सरपंचांचं योगदान मोठं असतं। महाराष्ट्रात महिला सरपंचांची संख्या मोठी आहे। पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य या पदांवर देखील महिलांची संख्या मोठी आहे। मात्र घरातल्या पुरुषांनी महिलांच्या कामामध्ये हस्तक्षेप न करता महिलांना काम करू दिलं पाहिजे असं ते म्हणाले। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते।